वेलकम टू वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. सगळ्यात अगोदर जे आहे तुम्हाला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे. जसं तुम्ही ॲक्च्युअलमध्ये या व्हिडिओमध्ये मराठी मीडियम, उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियम किंवा हिंदी मीडियम तुमचे कोणते मीडियम असेल आणि लँग्वेज विद्यार्थ्यांसाठी सुद्धा किती कमी स्कोरवर मागच्या वर्षी उमेदवारांचं सिलेक्शन झालंय त्या संदर्भातचा कट ऑफ किती होता किंवा मेरिट किती होता. आता मी या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअली मी बघितलंय स्वतः की किती कमी स्कोरवर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की जर आपण पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिले तर कमी गुण असून सुद्धा आपली निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. त्याचं तुम्ही उदाहरण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण न स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला पॉईंट वाईज एक पॉईंट कळेल की किती मार्क्सवर प्रत्येक विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालंय. विद्यार्थ्याचं नाव सुद्धा समजेल आणि मार्क्स तर तुम्हाला कळणारच आहे. ठीक आहे, व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमचा जो अभिप्राय तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हाईप करा. तर आता जे आहे आपण मोबाईल स्क्रीनवर जाऊया आणि बघूया की किती कमी स्कोरवर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय. सो लेट्स गो. सो गाईज, आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पार्ट 2 आहे हा. आणि याच्यामध्ये बघणार आहोत की किती कमी स्कोरवर उमेदवारांची निवड झाली आहे आणि ते सुद्धा सर्व मीडियमच्या, असं नाही की एका मीडियमच्या. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू मीडियमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिले महत्त्वाचे आपण काही पार्ट्समध्ये म्हणजे फर्स्ट पार्टमध्ये आपण ह्या लिस्ट बघितल्या होत्या अगोदरच्या काही. तर आपण आता पुढच्या लिस्ट ज्या आहेत त्या बघत आहोत. ठीक आहे, तर बघा आता इथे फर्स्ट आपण घेऊया मराठी मीडियम. कन्वर्ज अराउंड फेज 1 मराठी मीडियमची लिस्ट बघूया. ही आहे सोलापूरची लिस्ट आणि याच्यामध्ये जवळपास आता कॅन्डिडेट्स आहेत OBC, SC, ST आणि EWS. ठीक आहे, मराठी मीडियमची लिस्ट आहे, तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, इथे आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट्स, पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट विदाऊट इंटरव्ह्यू 2022, सोलापूर एज्युकेशन ऑफिसर म्हणजे सोलापूर झडपीची लिस्ट आहे. मीडियम आहे मराठी. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा कॅन्डिडेट्स कोणकोणते कास्टचे आपण बघितले. आता इथे त्यांची व्हॅकन्सीज किती आहे आणि मीडियम कोणतं आहे. इथे तुम्ही मीडियम बघू शकता, इंग्लिश आणि मराठी मीडियम. ठीक आहे, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमची विद्यार्थ्यांसाठी लिस्ट आहे ही. आता बघूया आपण किती स्कोरवर सिलेक्शन झालं आहे. ठीक आहे, किती कमी स्कोरवर सिलेक्शन झालं आहे बघा तुम्ही इथे. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. चला बघा, आता तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, आता इथे बघा, इथे सगळ्यात हायेस्ट जो कॅन्डिडेट घेतला गेला आहे सोलापूरमध्ये झडपीसाठी तर 130 मार्कवर बघा. इथे 130 स्कोर आहे, प्रिफरन्स नंबर 1 आहे. ठीक आहे, मॅथ आणि सायन्ससाठी मराठी मीडियम, EWS कास्ट. आता तुम्हाला इथे हेच नाही तर तुम्हाला मी सांगतो आहे, आता खाली बघा तुम्ही किती कमी स्कोरवर सिलेक्शन झालं आहे. OBCमध्ये कॉम्पिटिशन जास्त असते, पण OBCमध्ये बघा मराठी मीडियम आणि 6 ते 8साठी मॅथ सायन्स 6 ते 8, प्रिफरन्स नंबर 5 आणि स्कोर किती होतं माहिती आहे फक्त 116. इथे 115 स्कोर आहे, खाली 115 आहे. म्हणजे 115 आणि 116 स्कोरवर सिलेक्शन झालं आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचं मागच्या वेळेस. एवढंच नाही, तुम्हाला अजून थोडं दाखवतो. ठीक आहे, आता इथे बघा इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली जर तुमचं इंग्लिश मीडियम आहे आणि तुम्ही वर्ग 1 ते 5साठी अप्लाय करतात बघा, OBC कॅन्डिडेट आहे, स्पर्धा जास्त असते OBCमध्ये. इंग्लिश मीडियम आहे, ऑल सब्जेक्ट म्हणजे वर्ग 1 ते 5ची जागा आहे ही. आणि 114 स्कोरवर सिलेक्शन झालं आहे. किती स्कोरवर? 114 स्कोरवर. याच्यापेक्षा अजून थोडा धक्का देणारी बातमी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, थोडं खाली येऊया, सगळेच लोएस्ट मार्क बघूया. ठीक आहे, हे बघा इंग्लिश मिडियमची विद्यार्थी SC कास्ट, याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन असते SC कास्टमध्ये थोडीफार. इंग्लिश मीडियम ऑल सब्जेक्ट म्हणजे 1 ते 5ची जागा आहे आणि 102 स्कोरवर सिलेक्शन झालं आहे. फक्त 102 स्कोरवर. विश्वास बसत नाही ना. मागच्या म्हणजे भरतीमध्ये जिल्हा परिषदची लिस्टमध्ये. आणि आता अजून एक मोठा शॉक बघा. आता इथे बघा ST कास्टचा उमेदवार मराठी मीडियमसाठी मॅथमॅटिक्स आणि सायन्स वर्ग 6 ते 8साठी आणि सिलेक्शन झालं आहे फक्त 79 स्कोरवर. किती स्कोरवर सिलेक्शन झालं आहे? 79 स्कोरवर सिलेक्शन झालं आहे. म्हणून होप अजिबात सोडू नका की तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागणार नाही. प्रिफरन्स व्यवस्थित दिले तर नंबर शिक्षक भरतीमध्ये लागतो. ठीक आहे, आता इथं झालं मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमचं. ठीक आहे, आता आपण उर्दू मीडियमची एक लिस्ट घेऊया. ठीक आहे, उर्दू मीडियम धाराशिव एज्युकेशन ऑफिसर धाराशिवची लिस्ट आहे ही. याच्यामध्ये पोस्ट रेकमेंडेड नाही आहे तर आपण दुसरी लिस्ट घेऊया. ठीक आहे, धाराशिवच्या ऐवजी इथे बघूया आपण उर्दू मीडियमची कोणती लिस्ट आहे. बीडची लिस्ट आहे. ठीक आहे, इथे 5 कॅन्डिडेट्स भरलेले आहे OBCचे. काही ठिकाणी कॅन्डिडेट्स मिळाले नाही. हे उर्दू मीडियमसाठी बघा, स्पोर्ट डिपार्टमेंट्स, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट, पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट 2022, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बीड आणि नंतर इथे आहे मीडियम उर्दू.
ठीक आहे, प्रायमरीची लिस्ट आहे. आणि नंतर आता इथे बघूया कोणकोणत्या कास्टसाठी भरलेले गेलेले आहेत कॅन्डिडेट्स, त्यांच्या पोस्ट. आणि इथे बघा आता तुम्ही त्यांची मेरिट लिस्ट. ठीक आहे, बघा इथे नाव आता किती कमी स्कोरवर सिलेक्शन झालं आहे. विश्वास बसणार नाही तुमचा. OBC कॅन्डिडेट्स उर्दू मीडियममध्ये मॅथ्स सायन्ससाठी 6 ते 8साठी 97 मार्क्सवर सिलेक्ट झाला फक्त मागच्या वर्षी, 97 मार्क्सवर. एवढंच नाही, OBC कास्टसाठी पण काही विद्यार्थ्यांचं लँग्वेजवाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी बघा. OBC कॅन्डिडेट मीडियम उर्दूच आहे. लँग्वेजसाठी फक्त लँग्वेज विषयासाठी 6 ते 8चं मेरिट किती असेल? 96. किती मेरिट आहे? फक्त 96. मॅथ्स सायन्ससाठी उर्दू मीडियम 96 मेरिट आहे. अजून थोडं खाली जाऊन बघूया, 93वर मेरिट आहे. सगळ्यात लोएस्ट लँग्वेजसाठी बघा, जे भाषा विषयाचे कॅन्डिडेट्स असतात तर लँग्वेज विषयासाठी OBC कॅन्डिडेट आहे 6 ते 8 मीडियम उर्दू, आणि यांचे स्कोर किती लागला होता? 93 स्कोर. म्हणजे तुम्ही असं समजा की बाबा मराठी मीडियममध्ये सुद्धा याच्या आसपासच तुम्हाला स्कोर लागेल जर तुमचा लँग्वेज विषय आहे तर. म्हणजे जागा जास्त कोणकोणत्या येतात? मॅथ्स सायन्स, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम आणि सोबत लँग्वेजच्या सुद्धा जागा येतात. असं नाही की लँग्वेजच्या जागा येत नाही, लँग्वेजच्या जागा येतात. ठीक आहे, अजून थोडी लिस्ट घेऊया दुसरी. ओके, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम मिक्स. आता ही कोणती आहे? नाशिकची लिस्ट आहे मागच्या वर्षी. यावर्षी नाशिकमध्ये जागा जास्त आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ही लिस्ट व्यवस्थित बघा. टेट एक्झाम 2022 मराठी मीडियम. इथे थोडा मार्क्स जास्त लागलेले असतील आय थिंक, मला असं वाटते. ठीक आहे, किती मार्क्स आहे बघू आपण. किती मार्क्सवर उमेदवार सिलेक्ट झालेले आहे? 123, 122, 122वर. चला अजून थोडी खाली आहे का? 119वर लागलेलं आहे. बघा आता हे 1 ते 5 वाल्यांसाठी तुमचं म्हणणं आहे की बाबा 1 ते 5 वाले OBC कॅन्डिडेट बघा, मराठी मीडियम मॅथ्स सायन्ससाठी 118 मार्क लागले. बरोबर, वरचा कॅन्डिडेट बघा, ST कॅन्डिडेट मराठी मीडियम ऑल सब्जेक्ट 1 ते 5साठी 119 मार्कवर सिलेक्शन झालं आहे. युवराज गोपीचंद फसाळे. ठीक आहे, हे शिक्षकाचं नाव आहे. आणि इथे खाली अजून बघूया लोएस्ट स्कोअर किती आहे. हे बघा, तुमचा जर स्कोअर 1 ते 5साठी जर तुमचा स्कोअर बघा, मराठी मीडियम, OBC कास्ट, ऑल सब्जेक्ट्स, ग्रॅज्युएशनमध्ये ग्रॅज्युएट टीचर वर्ग 1 ते 5साठी 115 स्कोअरवर सिलेक्शन झालं आहे. इथे 115 स्कोअरवर सिलेक्शन झालं आहे मॅथ्स सायन्ससाठी, इथे 1 ते 5साठी. मराठी मीडियम आता इथे अजून थोडी लोएस्ट मार्क आहे मराठी मीडियम. बरोबर, इथे बघा किती कमी स्कोअर आहे. स्कोअर बघा किती कमी आहे. इथे SC कास्ट मराठी मीडियम ऑल सब्जेक्ट 1 ते 5साठी 111 स्कोअरवर सिलेक्शन झालं आहे. त्याच्यापेक्षा कमी इथे 109वर सिलेक्शन झालं आहे 1 ते 5साठी ऑल सब्जेक्ट मराठी मीडियम. विशेष म्हणजे ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त असते SC. ठीक आहे, आणि कोणत्याही प्रकारचं आरक्षण घेतलेलं नाही आहे. इथे बघा तुम्ही कोणत्याही प्रकारचं आरक्षण आहे का? तर इथं आरक्षण अजिबात नाही आहे कशासाठीच. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही लिस्ट आहे. अजून थोडी लोएस्ट आहे का मार्क्स? 109, 104वर बघा. आता हे तर तुम्हाला स्पेशली दाखवायचं आहे मला. ठीक आहे, बघा इथे SC इंग्लिश मीडियमसाठी ऑल सब्जेक्ट 1 ते 5 102 स्कोअरवर सिलेक्शन झालं आहे. इंग्लिश मीडियम ऑल सब्जेक्ट 1 ते 5 102 स्कोअरवर सिलेक्शन झालं आहे. कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे. चला अजून खाली जाऊया. आता तुमचे डोळे उडतील. ठीक आहे, हे बघा इथे आता तुम्ही बघा इथे इंग्लिश मीडियम आहे आणि इंग्लिश मीडियमसाठी उमेदवार म्हणतात की बुवा आमच्यासाठी स्कोअर किती लागेल. बघा 88 स्कोअरवर उमेदवार सिलेक्ट केले गेले मागच्या वेळेस 1 ते 5साठी. अजून थोडं बघूया खाली. इंग्लिश मीडियम व्यतिरिक्त दुसरं एखादं मीडियम बघूया, किंवा मराठी मीडियम वर्ग 1 ते 5साठी. ठीक आहे, मराठी मीडियम ओके, मराठी मीडियम आलेलं आहे इथे. इथे बघा मॅथ्स सायन्सचा कट ऑफ किती आहे. SC कास्ट मराठी मीडियम मॅथ्स सायन्स 6 ते 8 104वर सिलेक्शन झालं आहे. ठीक आहे, आता 1 ते 5चं बघूया. 1 ते 5 आहे का याच्यामध्ये? ऑल सब्जेक्ट आहे. हे बघा किती कमी स्कोअर लागलं आहे. ठीक आहे, किती कमी स्कोअरवर सिलेक्शन झालं आहे बघा. SC कास्ट मराठी मीडियम ऑल सब्जेक्ट म्हणजे 1 ते 5साठी, आणि स्कोअर किती होता? फक्त 109 स्कोअर होता. 109 स्कोअरवर सिलेक्शन झालं आहे. इथं 108वर झालं आहे मॅथ्स सायन्ससाठी, 107वर झालं आहे मॅथ्स सायन्ससाठी. म्हणजे यावर्षी जर तुम्ही चांगल्या प्रकारे पसंतीक्रम दिले तर तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. आणि यावर्षी जागासुद्धा जवळपास ज्या आलेल्या आहेत, तुम्हाला माहिती आहे पवित्र पोर्टलवर जागा किती आहेत यावर्षी अपलोड झालेल्या. ठीक आहे, तर हा होता पार्ट 2. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा,
पार्ट 3 जो आहे येईल. तुमचं जर खाली कमेंट्स खूप साऱ्या आल्या तर पार्ट 3सुद्धा या पार्टवर येईल. ठीक आहे. कमी मार्क्स असूनसुद्धा निवड झाली उमेदवारांची आणि हाच बेनिफिट आहे. मागच्या वर्षीचा कट ऑफ जर तुम्हाला कळाला किंवा मार्क्स तुम्हाला आता कळालेत आणि तुम्ही त्यानुसार पसंती करून द्याल आणि तुम्हाला अजून जास्त जे आहे तुमच्या मनामध्ये आता पॉझिटिव्हनेस वाढला असेल की आपण सुद्धा शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो. ठीक आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.